Last lecture we started with this point. I'm not waiting for people, so we got 57 participants. We'll continue with those only. So line parallel to both HP and VP, we started with. I will give you a problem statement. Problem statement कसं असतं ह्या लाईनचं तर ते सांगतो आता तुम्हाला. Point A is 10 mm above HP and 15 mm in front of VP. काय बघा आपण कुठला प्रॉब्लेम बघतोय एका अशा लाईनचा. वी आर गोइंग टू कन्सिडर सच अ लाईन विच इज पॅरलल टू बोथ दी रेफरन्स प्लेन्स. बोथ म्हणजे कुठले हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन आणि व्हर्टिकल रेफरन्स प्लेन. या दोन्ही रेफरन्स प्लेनला पॅरलल असलेल्या लाईनचा प्रॉब्लेम आपण डिस्कस करतो. मग तो प्रॉब्लेम कसा असतो, ते प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं असतं आपण आता ते बघणार आहे. क्लिअर. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघूया, त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन बघत बघत मी तुम्हाला ती केस एक्सप्लेन करेन. ओके. So point A is 10 mm above HP and 15 mm in front of VP. Point A हा HP पासून 10 mm आहे, VP पासून 15 mm आहे. Complete the projections if line is parallel to both HP and VP. ओके. असं प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं. एक लाईन AB आहे, त्या लाईन AB चा पॉइंट A हा HP पासून 10 mm वरती आहे, VP पासून 15 mm पुढे आहे आणि ती लाईन AB HP आणि VP दोन्हीला कशी आहे, पॅरलल आहे. ठीक आहे. ओके. सो नाउ दॅट प्रॉब्लेम लेट अस विल ट्राय टू सॉल्व. आता आपण तो प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करूया. So let me draw first the horizontal plane and vertical reference plane. Let me draw first those reference planes and then we will continue. So we need it, we need this reference plane and continuation. So these are the reference planes we drawn. Now let me name it. It is HP and this one is VP. Okay. So now बघूयात. आता पहिल्यांदा काय काम करणार तुम्ही, तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक, पहिलं काम आपण काय करायला पाहिजे या प्रॉब्लेमच्या सोल्युशन मध्ये? आपण पॅरललची कन्सेप्ट शिकलो आहे की नाही? पॅरललची कन्सेप्ट शिकलो. पॅरलल आपण कधी म्हणणार, लाईन एखाद्या प्लेनला पॅरलल आहे, आपण असं कधी म्हणणार, पॉइंट्स दोन्ही एंडचं डिस्टन्स प्लेन पासून सेम पाहिजे. करेक्ट. आर at same distance from reference plane, then the line is said to be parallel to that reference plane. तर ती लाईन त्या रेफरन्स प्लेनला पॅरलल आहे असं म्हटलं जातं. या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये एक गोष्ट अजून राहिली. लाईन AB is how much, 50 mm long. लाईन AB ही 50 mm लॉंग आहे, म्हणजे लाईन AB ची लेंथ 50 mm आहे. ओके. आता बघा, पहिल्यांदा आता आपण डिस्कस करूया की लाईन पॅरलल दोन्ही रेफरन्स प्लेनला कशी असते. आपण बघितली होती, मी रिवाइज करतो. काल जे आपण बघितलं, मी एक लाईन दाखवली होती तुम्हाला, ती लाईन मी तुम्हाला परत एकदा काढून दाखवतो इथं. काल पीपीटी मध्ये तुम्हाला दाखवली होती, इफ यू डू रिमेंबर. ओके. अशी ही लाईन आहे,
ही दोन्ही रेफरन्स प्लेनला पॅरलल आहे असं मी कधी म्हणू शकतो? व्हेन कॅन आय कॉल द लाईन इज पॅरलल टू बोथ द रेफरन्स प्लेन? जर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जर सारखं असेल, इफ this distance, let me name the points. I will call this point as A and this point I will call as point B. If the distance of point A from VP and distance of point B from VP is same, then I can call this line AB is parallel to VP. तर मी काय म्हणू शकतो? ही लाईन AB VP ला कशी आहे? पॅरलल आहे. दिस लाईन इज पॅरलल टू VP. ओके. आता मला तिला HP ला पॅरलल आहे म्हणायचं असेल तर काय करावं लागेल? आय नीड टू प्लॉट अनदर डिस्टन्सेस. पुढचे डिस्टन्सेस मला प्लॉट करावे लागतील. इफ दिस डिस्टन्स and this distance is same. जर ह्या पॉइंट A च HP पासूनचं हे अंतर आणि पॉइंट B च HP पासूनचं हे अंतर सेम असेल तर मी काय म्हणू शकतो? then what I can call is this line AB is parallel to HP. let we will call आपल्या प्रॉब्लेम मधले जर डायमेन्शन टाकायचे झाले तर कसं पाहिजे बघा. पॉइंट A is 10 mm above HP म्हणजे हे डिस्टन्स किती पाहिजे? इथलं आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे 10 mm आणि हे डिस्टन्स पण किती पाहिजे? हे डिस्टन्स देखील पाहिजे 10 mm. हे दोन्ही डिस्टन्सेस किती पाहिजे? 10 mm. तर ही लाईन कशी आहे? पॅरलल टू HP आहे. ओके. आणि हे डिस्टन्स किती? VP पासूनचं किती आहे? 15 आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती पाहिजे? 15 mm. आणि इथलं डिस्टन्स पण किती पाहिजे? इथलं डिस्टन्स पण पाहिजे 15 mm. then we can call, मग आपण काय म्हणू शकतो? लाईन AB is parallel to HP and VP. तर आपण म्हणू शकतो लाईन AB ही दोन्ही रेफरन्स प्लेन्स ना पॅरलल आहे. कुठले दोन्ही रेफरन्स प्लेन्स? तर HP आणि VP. कळतंय का हे? ओके. सो मी तुम्हाला काय दाखवलं की लाईन ही दोन्ही रेफरन्स प्लेनला पॅरलल कशी असते? अशी असते. ओके. मग या लाईनची इमेज कशी तयार होईल? इथं आपण काय केलं? व्हॉट वी डिड हिअर इज, इथं आपण पॉइंट ट्रान्सफर केला A, इथं आपण पॉइंट ट्रान्सफर केला B. ओके. आणि ही जनरेट होईल लाईन AB. ही काय जनरेट झाली? लाईन AB. लाईन AB is generated here. ओके. कुठला व्ह्यू आहे हा? कोण सांगू शकताय का मला? विच व्ह्यू इज दिस? आपण हे असं ट्रान्सफर केलं ना त्याला, पॉइंट असा नेला पुढं, असा पॉइंट नेला पुढे दोन. सांगा हा कुठला व्ह्यू आहे? हा जनरेट केलेला फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू आहे. हा आहे या लाईन AB चा फ्रंट व्ह्यू. कलर फार फेंट झाला का? I will write only FV. So this is the front view of line AB. line AB चा हा झाला फ्रंट व्ह्यू. आता आपण काय केलं? हे दोन्ही पॉइंट्स खाली पण प्रोजेक्ट केले. आपण जे केलं ते काय आहे? प्रोजेक्ट केलेत. आपण हे दोन पॉइंट्स खाली पण प्रोजेक्ट केलेत, असे खाली ट्रान्सफर केलेत ना. मग इथं पण एक लाईन जनरेट होईल. Here also we will get one line. This way. Here also it is point A and it is point B. हा point A झाला, हा point B झाला. हे दोन्ही पॉइंट्स आपण खाली ट्रान्सफर केले. आणि या व्ह्यूला आपण काय नाव देत असतो? व्हॉट वी कॉल दिस व्ह्यू इज
टॉप Top Top view. view. क्लिअर. हा झाला या लाईनचा टॉप व्ह्यू. आता इथं बघा तुम्ही, इथं बघा ही जी लाईन ए बी आहे कुठली फ्रंट व्ह्यू मधली, आपण याला ए डॅश बी डॅश म्हणूया है ना, आपल्याला डिस्कस करताना सोपं जाईल. मग ही जी लाईन आहे ए डॅश बी डॅश, ती ही लाईन ए डॅश बी डॅश ती या एक्स वाय सोबत तुम्हाला कशी वाटतेय साधारण? व्हॉट डू यू फील? कशी असेल हो? या एक्स वाय सोबत ही लाईन ए बी कशी असेल? रिलेशन काय असेल दोघांचं? व्हॉट यू थिंक? पॅरलल असेल का? सो इन दिस व्ह्यू, इन द व्ह्यू ऑफ बीपी, व्हर्टिकल प्लेनच्या व्ह्यू वरती ही लाईन ए डॅश बी डॅश ही एक्स वाय ला पॅरलल येते. या फ्रंट व्ह्यू मध्ये ही ए डॅश बी डॅश लाईन ही या एक्स वाय ला पॅरलल येते. सर कसं काय पॅरलल येते? जरा इलॅबोरेट करा, बघूयात आपण. लेटस वी विल डिस्कस. बघा आता मला सांगा तुम्ही, हे डिस्टन्स किती असेल हो ह्या ए च ह्या एक्स वाय पासून? हाऊ मच दिस डिस्टन्स विल बी? 10 नसेल का? हे डिस्टन्स 10 नसतंय, 10 असतंय. कसं काय 10 असतंय? हो का, हे किती आहे? ए पासून एच च अंतर 10 आहे ना. म्हणूनच ह्या ए डॅशचं पण एक्स वाय पासून किती असतं? 10 mm असतं, 10 mm असतं. सिमिलरली बी च पण एक्स वाय पासून किती राहणार आहे? इथलं 10च राहणार आहे. गेटिंग इट? म्हणजे हे दोन्ही 10 आहेत, ए पण 10 आहे, बी पण 10 आहे. म्हणजेच ही लाईन ए डॅश बी डॅश एक्स वाय ला कशी झाली हो? पॅरलल झाली. Parallel. गेटिंग इट? म्हणून आपलं कन्क्लुजन आता आपण लिहायला सुरुवात करूया. ओके, सो ह्यातून आपण काय शिकलो? व्हॉट इज अवर कन्क्लुजन? कन्क्लुजन ह्याचं पहिलं असं आहे, इफ लाईन इज पॅरलल टू HP, जर लाईन HP ला पॅरलल असेल, then it becomes parallel to XY in front view. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना. हे एवढं वाक्य पुरेसं आहे. बाकीची कन्सेप्ट काहीही लक्षात नाही ठेवली तरी चालून जाईल. क्लिअर? आता जेवढं काही आपण शिकलो, मी हे जे तुम्हाला दाखवलं डिस्टन्सेस टाकून, त्या सगळ्यांमधलं तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं, हे वाक्य एक आता मी लिहिलेलं, तरी सफिशियंट आहे. कुठलं वाक्य ते बघा, इफ लाईन इज पॅरलल टू HP, then it becomes parallel to XY in front view. इथं आपण HP पासूनचं अंतर बघितलं ना, 10 mm अबो, 10 mm अबो. म्हणजे लाईन कुणाला पॅरलल आहे म्हणतोय आपण? HP ला पॅरलल आहे म्हणतोय. ही लाईन HP ला पॅरलल आहे, म्हणजेच ही लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये XY ला पॅरलल झाली. ही लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये कशी झाली? XY ला पॅरलल झाली. कळालं का हे कन्फ्युजन? ओके का? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. बघूया आता इथं. आता दुसरा इथे बघा. आता हे ए च इथलं अंतर किती असेल? व्हॉट यू थिंक? ए पासून एवढं हे अंतर किती असेल? काय वाटतंय? 15 mm असेल? येस. दिसताना बारीक दिसतंय, समजून घ्या. दिस डिस्टन्स विल बी 15 mm. हे डिस्टन्स असणार आहे 15 mm. इन द सिमिलर वे, त्याच पद्धतीनं हे बी च इथलं अंतर पण किती असणार आहे? 15 mm असणार आहे. हे पण अंतर असणार आहे 15 mm. म्हणजेच काय झालं, ही लाईन ए बी या XY ला कशी झाली हो? पॅरलल झाली का? Yes, sir. Yes, it goes parallel. ती पॅरलल होते. या XY ला ही लाईन ए बी टॉप व्ह्यू मधली पॅरलल झाली का? आणि इथं 15 आहे, इथं 15 आहे. म्हणून आपलं पुढचं कन्क्लुजन काय येणार आहे? इथलं 2 नंबरचं कन्क्लुजन,
Conclusion number 2. If line is parallel to VP, then it becomes parallel to XY in top view. XXY नुसतं XY. ओके, जर लाईन VP ला पॅरलल असेल तर ती लाईन XY ला पॅरलल होते. कुठल्या व्ह्यू मध्ये होते? टॉप व्ह्यू मध्ये होते, कारण हा आपला टॉप व्ह्यू आहे. क्लिअर? हे कळाली काही ड्रॉइंग तुम्हाला, जी काल मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवली होती है ना? असं आलतं, 2 प्लेन आलते, लाईन आली, त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट झाले. तर ते आपण इथं आता एक्सप्लेनेशन बघितलं. ओके, डिस्टन्सेस थोडेसे इकडे तिकडे झाले, जिथं 15 पाहिजे तिथं 10 येतात, झालं थोडंसं ड्रॉइंग मध्ये. ओके, इट हॅपन्स. बर, कन्क्लुजन दोन्ही लक्षात आले का? ओके, Yes, sir. स्क्रीनशॉट काढायचंय त्यांनी, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवणार आहे. ही झाली कन्सेप्ट. इट वॉज ए कन्सेप्ट. ओके, नाउ लेट अस वी विल सॉल्व द प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा काय काढतो आपण सोल्युशन मध्ये? व्हेरी फर्स्ट थिंग वी डू इज ड्रॉ XY. XY काढतो आपण. XY काढल्यानंतर काय करतो आपण? ड्रॉ एनी लाईन परपेंडिक्युलर टू XY. एक आपण फेंट लाईन काढणार. कशी काढणार ती? XY ला परपेंडिक्युलर काढणार. क्लिअर? ओके, XY ला परपेंडिक्युलर लाईन काढल्यानंतर पुढचं काम काय करायचं? तर पुढचं काम काय करतो आपण? सांगा बरं, कोण सांगू शकतं का? डज एनीवन रिमेंबर? हा, पुढचं काम आपण करतो, HP सोबतचं डायमेन्शन शोधा. HP सोबतचं डायमेन्शन काय आहे? एका पॉइंटचं डायमेन्शन आहे. काय आहे? पॉइंट A आहे. कुठं आहे पॉइंट A? 10 mm अबो HP. HP च्या वरती 10 mm आहे. मग 10 mm अबो म्हटल्यावर आपण कुठं प्लॉट करतो ते? ते आपण प्लॉट करतो XY च्या वरती. बरोबर आहे का? XY च्या वरती 10 mm आपण इथं टाकतो. ओके, इथं दिसतोय का पॉइंट? थोडा मोठा करू. हा झाला पॉइंट A. कुठं? 10 mm. असं बोलतो. दिस इज पॉइंट A डॅश. नंतर आपण काय करतो? VP सोबतचं डायमेन्शन शोधतो. लुक, व्हॉट इज द VP's डायमेन्शन? 15 mm इन फ्रंट ऑफ VP. VP च्या पासून 15 mm पुढे आहे, म्हणजेच ते कुठे टाकतो आपण? XY च्या खाली. इन फ्रंट ऑफ VP म्हणजे बिलो XY. इथं पडला पॉइंट. ओके, तर हा होता पॉइंट A डॅश आणि हा आहे पॉइंट A. ओके, पहिलं काम तर आपण केलं. पहिलं काम आपण केलं. आता पुढचं काम करायचं. आता पुढचं काम काय करायचंय आपल्याला? सांगा बरं, काय करू शकतो आपण आता याच्यामध्ये? व्हॉट डू यू थिंक? काय पुढची स्टेप आपण काय घेऊ शकतो याच्यामध्ये? कोणाला काही आयडिया? एनीवन कॅन सजेस्ट? सर, बी डॅश पॉइंट. हा, काय करायचं? बी डॅश पॉइंट घ्यायचा. तोच बी डॅश पॉइंट कसा घ्यायचा? कुठे घ्यायचा बी डॅश पॉइंट? कुठे घ्यायचा? बी डॅश पॉइंट कुठे घेऊ शकतो? A dash पासून 50 mm लांब. A डॅश पासून 50 mm पुढं. ठीक आहे, बरोबर. आता XY पासून किती वर घ्यायचं आपण? A डॅश पासून 50 mm मान्य आहे आपल्याला. A डॅश पासून 50 mm इकडे जाऊ शकतं. A डॅश पासून 50 mm इकडे जाऊ शकतं, आहे की नाही? A डॅश पासून 50 mm अजून कुठेही जाऊ शकतं, असं वर जाऊ शकतं. मग आपण कुठे घ्यायचं? Parallel XY. XY ला पॅरलल घ्यायचं. का बरं XY ला पॅरलल घ्यायचं? XY ला पॅरलल का घ्यायचं? मी उत्तर लिहिलंय, पुढेच लिहिलंय तुमच्या. Question मध्ये दिलं. लाईन Projection
नाही, लाईन इज पॅरलल टू HP. जर लाईन HP ला पॅरलल असेल तर ती कशी असते? इट बिकम्स पॅरलल XY इन फ्रंट व्ह्यू. आहे का नाही? आपलं पहिलं कन्क्लुजन आहे. आपलं पहिलं कन्क्लुजन काय आहे? जर लाईन HP ला पॅरलल असेल तर ती XY ला पॅरलल होते फ्रंट व्ह्यू मध्ये. म्हणून आपण आधी काय करणार? या पॉइंट A मधून आपण XY ला एक पॅरलल लाईन काढणार. काय केलं आपण? पॉइंट A मधून, या पॉइंट A' मधून XY ला एक पॅरलल लाईन काढली. आता पॉइंट B लोकेट करायचं आहे आणि पॉइंट B कुठं आहे? कुठं दिलाय पॉइंट B आपल्याला? 50 mm वरती दिलाय, 50 mm वर दिलेला आहे का नाही? का बरं? कारण लाईन AB ची लेंथच किती आहे? 50 आहे. म्हणजे पॉइंट B ह्या लाईन पॉइंट A पासून 50 म्हणजे हा इथं पडेल कुठेतरी. हा झाला पॉइंट B'. ओके, आता पुढं टॉप व्ह्यू मध्ये बी कसा लोकेट करायचा? टॉप व्ह्यू मध्ये बी कसा घ्यायचा? व्हॉट शुड बी युअर स्टेप, नेक्स्ट स्टेप? टेल मी. हा, A मधून XY ला पॅरलल लाईन, बरोबर का? A मधून XY ला पॅरलल लाईन काढली. त्याच्यानंतर A पासून B किती अंतरावरती टाकायचं आहे? A पासून B 50 mm अंतरावरती टाकायचं आहे. ओके, आता मला कोणीतरी एकाने सांगा, इथं असेल आपला पॉइंट B. नाउ एनी वन ऑफ यू थिंक ऑफ इट अँड टेल मी. थोडासा विचार करून मला सांगा, जर मी इफ आय विल join these points B' and B, जर मी हे B' आणि B जोडले तर हे XY ला कसे असतील? ही जोडणारी लाईन XY ला कशी असेल? परपेंडिकुलर. असेल का? येस, विल बिकम परपेंडिक्युलर. तर हे जे आहे A' आणि A ला जोडणारी लाईन आणि B' आणि B ला जोडणारी लाईन, यांना म्हटलं जातं प्रोजेक्टर. यांना काय म्हणायचं? प्रोजेक्टर. कोण आहे प्रोजेक्टर? The line joining A' and A and the line joining B' and B. These are the projectors. This is the projector of A. This is the projector of B. हा आहे A चा प्रोजेक्टर, हा आहे B चा प्रोजेक्टर. मग आपण इथलं तिसरं महत्वाचं कन्क्लुजन लिहिणार आहोत. The third important conclusion which we are going to write is the projectors are always perpendicular to XY. प्रोजेक्टर्स हे नेहमी XY ला परपेंडिक्युलर असतील. Projectors are always perpendicular to XY. This is third important MCQ. So MCQ नाही, काय म्हणते त्याला? Conclusion. This is the third important conclusion. कळलं? 3 conclusion आपण आता घेतले. If line is parallel to HP, then it becomes parallel to XY in front view. If line is parallel to VP, then it becomes parallel to XY in top view. And third one, the projectors are always perpendicular to XY. ह्याच्यात काही अडचण आहे का? मग तुम्हाला आता हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सोडवू शकताय? घ्या बरं 5 मिनिटं. नाही, हे सोडवावंच लागतं सोबतच. मग परत सोडवा म्हटलं तर अवघड होईल. So this should be 50 mm, this should be 50 mm. Okay.
सो आय गिव्ह यू ऑल 5 मिनिट्स. तुम्हाला 5 मिनिटं देतो, 5 मिनिटांमध्ये काढा. हे काढायचं नाहीये. दिस इज नॉट रिक्वायर्ड टू ड्रॉ. दिस यू डोंट नीड टू ड्रॉ. तुम्हाला फक्त एवढं काढायचं. एवढं जमेल ना? काढा. स्टार्ट. हॅलो सर. बोला की. हॅलो सर. बोला बोला. सॉरी सर, रेंज प्रॉब्लेम होता त्यामुळे मला काहीच याच्यातलं म्हणजे ऐकू झालं नाही काय. बर 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 बर. मग कसं आता परत लेक्चर ऐकता का? मग सांगू आता. बर, सोडवा सगळे. बाकीचे सोडवा. तोपर्यंत मी काय करतो, ज्यांना समजलं नाही त्यांना थोडक्यात सांगतो. बाकीचे सोडवायला घ्या प्रॉब्लेम. बघा एकदम सोपं असतं. पहिल्यांदा काय करायचं असतं, आपल्या नेहमीची पद्धत. पहिल्यांदा एक छानसा सुंदरसा XY काढायचा, सरळ काढायचा. लाईन तिरकी बिरकी झाली नाही पाहिजे. मी ती किती काळजी घेते का नाही पेंट मध्ये असून. सो XY काढायचं. XY काढल्यानंतर आपलं नेहमीची पद्धत आपण काय करतो, एक लाईन काढतो जी XY ला परपेंडिक्युलर असेल. XY ला एक परपेंडिक्युलर फेंट लाईन काढून घ्यायची. ती कशी पाहिजे? XY ला परपेंडिक्युलर पाहिजे. ओके. त्याच्यानंतर परत काय करायचं, डिस्टन्स बघायचं. ए कुठं लिहिलंय? ए हा 10 mm अबो HP लिहिलाय. XY च्या वर किती आहे? 10 mm आहे. म्हणून मग काय करायचं, XY च्या वरती 10 mm अंतरावर एक पॉइंट घ्यायचा. त्या पॉइंटला काय नाव द्यायचं? दॅट पॉइंट शुड बी नेम्ड ॲज A डॅश. त्याला A डॅश नाव द्यायचं. त्याच्यानंतर VP चं डिस्टन्स किती दिलंय बघा, 15 mm इन फ्रंट लिहिलंय. म्हणजे 15 mm आहे. मग XY च्या खाली 15 mm वर दुसरा पॉइंट घ्यायचा. या पॉइंटला काय म्हणणार आपण? नुसता A. ओनली A. सिम्पली A. त्याला आपण इथे नुसता A म्हणणार. ओके. त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय, लाईन इज पॅरलल टू HP. लाईन कशी आहे? HP ला पॅरलल आहे लिहिलंय. मग इथं आपण एक कन्क्लुजन शिकलो. काय कन्क्लुजन शिकलो? जर लाईन HP ला पॅरलल असेल तर ती XY ला पॅरलल होते फ्रंट व्ह्यू मध्ये. लाईन जर HP ला पॅरलल असेल तर ती XY ला पॅरलल होते फ्रंट व्ह्यू मध्ये. म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये XY ला एक पॅरलल लाईन काढली. कारण काय? कन्क्लुजन नंबर 1 आणि इथं दिलेलं सेंटेन्स, लाईन इज पॅरलल टू HP. ह्या सेंटेन्स मुळे आणि ह्या कन्क्लुजन मुळे आपण फ्रंट व्ह्यू मध्ये XY ला पॅरलल लाईन काढली. आणि तिथं पॉइंट लोकेट केला B. कुठं लोकेट केला? 50 mm अंतरावरती. का बरं? कारण लाईन AB ची लेंथ किती दिली आहे? 50 mm. म्हणून या A पासून 50 mm अंतरावरती इथं पॉइंट लोकेट करायचा B. याला नाव द्यायचं B डॅश. ओके. आता टॉप व्ह्यू मध्ये या परत हे दुसरं कन्क्लुजन बघा आपलं 2 नंबरचं. 2 नंबरचं कन्क्लुजन काय म्हणतंय? लाईन इज पॅरलल टू VP, देन इट बिकम्स पॅरलल टू XY इन टॉप व्ह्यू. म्हणून मग इथं ही XY ला पॅरलल करा. का? कारण 2 नंबरचं कन्क्लुजन आणि इथं लिहिलंय लाईन इज पॅरलल टू VP. म्हणून आपण टॉप व्ह्यू मध्ये XY ला पॅरलल लाईन काढली. ओके. त्याच्यानंतर परत B कुठं टाकायचा? 50 mm अंतरावरती टाकायचा. का बरं 50 mm वर? कारण AB ची लेंथ किती आहे? 50 mm आहे. म्हणून मग 50 mm अंतरावरती B टाकायचं. झालं. आता इथं असेल टॉप व्ह्यू मध्ये B. आणि जर आपण व्यवस्थित बघितलं आणि हा फ्रंट व्ह्यू मधला आणि टॉप व्ह्यू मधला AB जर आपण B जॉईन केला, हा इथला B डॅश आणि इथला B, तर ती लाईन कशी होत असते? ती लाईन मी म्हटलं की होत असते XY ला परपेंडिक्युलर. ओके. तर इथलं डायमेन्शन आहे 50, इथलं डायमेन्शन आहे 50. गॉट इट? ओके का? असं हे सोडवायचं आहे. आपण आता 2 वेळा सोडवला. सोडवा आता. झाला का सगळ्यांचा सोडून रे? हो सर. ओके, व्हेरी गुड.
Now I will give one problem for you all as a homework. हे झालं असेल तर मी हे डिलीट करू का? Shall I delete it? Okay. Yes, sir. Now one homework problem for you. A line CD is parallel to HP and BP and 45 mm long. Point C is 20 mm above HP and 25 mm in front of VP. Complete the projections. ओके, हा असेल तुमच्या होमवर्क साठीचा प्रॉब्लेम. होमवर्कला म्हणून सोडवा. हा काही जास्त नाहीये याच्यामध्ये, सोपं आहे. फक्त माझं म्हणणं एवढं आहे की जे कन्क्लुजन्स मी दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आणि पाठ करायचे. जिथं जिथं मी कन्क्लुजन म्हणून लिहिलेले ना ते सगळं पाठ करायचं. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तेवढे कन्फ्युजन तुमचे पाठ झाले ना, तुम्हाला बाकी कन्सेप्टची काही गरज नाही. विथ दोज कन्सेप्ट ओनली यू कॅन सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम. तेवढ्या कन्सेप्ट मध्ये कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतो तेवढ्या कन्क्लुजन्स मध्ये. त्याच्यामुळे कन्क्लुजन्स परफेक्ट पाठ करायचे. चलो, नाउ विल हॅव नेक्स्ट केस. आता आपण पुढची केस घेऊयात. लाइन parallel to VP and inclined to HP. लाइन VP ला पॅरलल आहे आणि HP ला inclined आहे. लाइन is parallel to VP and inclined to HP. This case now let us we will consider. Shall I use this one? No, I cannot use this one. So I will prepare new. Bear with me. जो थोड़ा वेळ जातो ड्रॉ करायला. Okay, so let us consider a problem for this. याच्यासाठी एक प्रॉब्लेम कन्सिडर करूया. कुठला प्रॉब्लेम कन्सिडर करूया? A line AB is parallel to VP and inclined to HP. Point A is 10 mm above HP and 50 and 15 mm in front of VP. Point B is 50 mm above HP. Okay.
the length of AB is 60 mm. आता बघा मगासच्या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये काय काय फरक आहे, काय काय डिफरन्स आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये मी म्हणतोय. आय एम टॉकिंग अबाउट प्रॉब्लेम स्टेटमेंट. व्हॉट इज द डिफरन्स इन प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑफ प्रिवियस प्रॉब्लेम अँड दिस प्रॉब्लेम? पहिला फरक काय? पहिला फरक हा आहे का? इन्क्लाइन्ड टू HP लिहिले. पहिला फरक काय आहे? इन्क्लाइन्ड टू HP लिहिले इथं. दुसरा फरक, मागासच्या प्रॉब्लेम मध्ये पॉइंट बी चं लोकेशन दिलं नव्हतं. बघा मागासच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त ए चं लोकेशन दिलं होतं. पॉइंट ए इज 10 mm above HP, 15 mm in front of VP. पण बी चं लोकेशन दिलेलं नव्हतं. या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? बी चं लोकेशन काय का? They have provided the location of B. B चं लोकेशन दिलं. आलं का लक्षात? Okay. So let us we will start solving the problem. Problem सोडवायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा काय लोकेट करायचा? पॉइंट ए लोकेट करायचा. सर पॉइंट एच का लोकेट करायचा? मला बी लोकेट करू वाटतोय. नाही करू शकत का? बघा पॉइंट ए चे दोन्ही डायमेन्शन आहेत. 10 mm above, 15 mm in front आहे का? पॉइंट ए च HP सोबतचं पण आहे आणि VP सोबतचं पण आहे. पण पॉइंट बी च फक्त HP सोबतचं आहे. पॉइंट बी च VP सोबतचं दिलेलं नाहीये. ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ते तेवढंच असणार आहे ए एवढंच. पण लक्षात घ्या की ए च दोन्ही त्यांनी लिहिलंय म्हणून आपण पहिल्यांदा लोकेट करूयात पॉइंट ए. पॉइंट ए कुठं आहे? पॉइंट ए हा 10 mm above HP, 15 mm in front of VP. Let us we will consider point A to be here. पॉइंट ए ला इथं कुठेतरी आपण कन्सिडर करूया. आणि हा कुठं आहे म्हणूयात. Where we should call it as, let us will locate on its front view and top view. त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू लोकेट करूया. हा फ्रंट व्ह्यू म्हणजे HP सोबतचं डायमेन्शन किती आहे? 10 mm आहे. आणि VP सोबतचं किती आहे? 15 mm आहे. So consider this dimension as 15 mm in front of VP. Lot second. This as 10 mm above HP. बघा हा कुठला पॉइंट झाला आपला? पॉइंट ए. This is point A. It is 10 mm above HP, 15 mm in front of VP. VP पासून 15 mm, HP पासून 10 mm आहे. कळालं का? ओके. ह्याच्यात काही अडचण? ओके ठीक आहे. ठीक आहे का? आता बघा लाईन ए बी काढायची आपल्याला ए पासून. मग पॉइंट बी कसा धरायचा? तर हा इकडे कुठेतरी पॉइंट बी आहे सपोज. तर हा पॉइंट बी आपण कायम ह्या VP पासून किती अंतरावरती ठेवावा लागतोय? 15 mm. पॉइंट बी हा VP पासून कितीवर ठेवायचा आहे? कायम 15 mm अंतरावरती. का बरं 15 mm अंतरावरती? का बरं? किंवा अजून थोडं सोपं जातं. इनिशियली आपण काय कन्सिडर करूयात? Let us we will consider line AB is parallel to both planes. सुरुवातीला असं कन्सिडर करा की लाईन AB दोन्ही प्लेनला पॅरलल आहे. अजून बेसिक मध्ये जाऊया. त्या केस मध्ये काय होणार? पॉइंट बी कुठं असणार? असाच असणार या लेवललाच. ठीक आहे का? या लेवललाच म्हणजे काय? कुठं असणार या लेवललाच? म्हणजे VP पासून 15 mm, HP पासून 10 mm. बरोबर आहे का? लेट अस कन्सिडर पॉइंट बी टू बी. हा इथला पॉइंट बी आपण कसा कन्सिडर करूयात की VP पासून 15 वरती आहे, HP पासून 10 वरती आहे. क्लिअर?
असं कन्सिडर करूया हा पॉइंट बी. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं अंतर व्हीपी पासून तेवढंच ठेवायचं आहे. का बरं तेवढंच ठेवायचं आहे? कारण तो पॅरलल टू व्हीपी आहे आणि त्याचं एचपी पासूनचं अंतर बदलायचं आहे. म्हणजेच त्याला एचपी च्या पासूनचं जे इथलं 10 होतं ना, ते वाढवून किती करायचंय? ते वाढवून 50 करायचंय. असं करायचंय. या केस मध्ये काय होणार आहे, इथं जाणार आहे पॉइंट बी, ही अशी होईल तुमची लाईन ए बी. या लाईन ए बी मध्ये हे पॉइंट बी च डिस्टन्स व्हीपी पासूनच हे राहणार आहे किती? 15 mm. हे 15च राहणार आहे. पण हे जे याचं डिस्टन्स असणार आहे एचपी पासूनच, हे किती होणार आहे? हे होणार आहे 50 mm. क्लिअर? कशी लाईन झाली बघा. दिस इज गोइंग टू पॉइंट, दिस इज गोइंग टू बी द पॉइंट बी. This is your point A. I will make here once again. हा पॉइंट A, हा पॉइंट B. हे डिस्टन्स 15च राहणार आहे. हे डिस्टन्स मात्र इथं 10 होतं. हे इथं किती झालेलं आहे? 50 mm, 50 mm above HP. Getting it? ओके. मग या लाईनचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल? तर या लाईनचा फ्रंट व्ह्यू हा असा दिसेल आणि या लाईनचा टॉप व्ह्यू कसा दिसेल? या लाईनचा टॉप व्ह्यू हा असा दिसेल. हा झाला लाईन पॉइंट ए चा टॉप व्ह्यू. हा आहे पॉइंट बी चा टॉप व्ह्यू. हा झाला लाईन ए बी चा टॉप व्ह्यू. हा झाला लाईन ए बी चा फ्रंट व्ह्यू. समजतंय का काय केलंय ते? थोडं बहुत. आर यू गेटिंग इट? नसेल समजत तर नाही म्हणा की. काय केलं आपण? व्हॉट वी डिड इज, आपण काय केलं तर लाईन ए बी जी आहे ना, ती पहिल्यांदा आपण अशी कन्सिडर केली एक्स वाय ला पॅरलल. या केस मध्ये काय झालं, हे 10 mm झालं आणि हे जे इथलं आहे हे पण किती झालं तर 10 mm होतं. ओके. हे पण 10 mm ठेवलं होतं, हे पण 10 mm ठेवलं होतं आणि हे किती ठेवलं होतं? 15 mm. इथले डायमेन्शन आपण ठेवलं होतं 15 mm. मग परत काय केलं आपण की प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, पॉइंट बी हा 50 mm अबो एचपी दिलाय. पॉइंट बी कुठे दिलाय? 50 mm अबो एचपी दिलाय. म्हणून हे जे 10 mm अबो होता ना, या पॉइंटला आपण अजून वर नेलं. किती वर नेलं? हे डिस्टन्स किती झालं पाहिजे? 50. मग हे वर नेताना आपण हे जे 15 आहे ना, ते हलवलं का? नाही. ते आपण हलवलं नाही. ते आपण डिस्टर्ब केलं नाही. वी डिड नॉट डिस्टर्ब दॅट. क्लिअर? आपण फक्त काय डिस्टर्ब केलं? हे जे 10 mm होतं ना, ते 10 mm चं आपण फक्त 50 mm केलं. हा असा होतो लाईनचा फ्रंट व्ह्यू आणि हा असा होतो लाईनचा टॉप व्ह्यू. इथं जर तुम्ही बघितलं, हिअर इफ यू सी धिस लाईन, ही जी लाईन ए बी आहे ना टॉप व्ह्यू मधली, ही लाईन या एक्स वाय ला पॅरलल दिसतीये. आपलं मगाचं कन्क्लुजन आठवा बरं. मगाशी आपण लिहिलेलं कन्क्लुजन 2 नंबरचं. त्या 2 नंबरच्या कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहिलं होतं? इफ लाईन इज पॅरलल टू व्हीपी
जर लाईन व्हीपी ला पॅरलल असेल तर ती कशी होते, इट बिकम्स पॅरलल टू एक्स वाय. एक्स वाय ला पॅरलल होते. कुठल्या व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये. इट बिकम्स पॅरलल टू एक्स वाय इन टॉप व्ह्यू मध्ये. आणि फ्रंट व्ह्यू त्याचा कसा झाला बघा, एक्स वाय ला काय झाला, इन्क्लाइन झाला. जरी एक्स वाय ला पॅरलल लाईन काढली आपण तर इथं काय एक अँगल तयार झालाय. ओके, सो हिअर वी आर गेटिंग वन अँगल. इथं आपल्याला एक अँगल भेटतो. या अँगलला म्हटलं जातं थीटा. त्या अँगलला काय म्हणायचं, थीटा. थीटा कसा काढतात तुम्हाला माहिती आहे, यू नो हाऊ टू ड्रॉ थीटा. याला म्हटलं जातं थीटा. ही आहे आपली दुसरी केस, ज्याला म्हटलं जातं लाईन पॅरलल टू व्हीपी and inclined to HP. Line parallel to VP and inclined to HP. कन्सेप्ट समजली का? डोंट वरी, हे ड्रॉइंग थोडीशी अवघड डिफिकल्ट वाटते. आपण प्रॉब्लेम सोडवला का ते सोपं. थोडं बहुत तरी समजलं का काय केलं होतं ते, 15 काय ते 10 काय ते 50 काय एवढं तरी समजलं. मी अजून पूर्ण प्रॉब्लेम सांगितलेला नाही. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. अजून पूर्ण प्रॉब्लेम आपण सांगितलेला नाही. आपण आता पूर्ण प्रॉब्लेम बघणार आहे. ओके, सो नाउ लेट अस विल गो अहेड विथ द सोल्युशन. आता आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायला जाऊया. दुसरी केस. प्रॉब्लेमचं सोल्युशन करताना पहिलं काम काय करायचं, एक लाईन काढायची. कशी काढायची, एक्स वाय काढायची. डार्क, एवढी बारकी नाही, मोठी लाईन काढा. त्याच्यानंतर एक लाईन काढायची, एक्स वाय ला परपेंडिक्युलर काढायची. एक्स वाय ला एक परपेंडिक्युलर पेंट लाईन काढा. त्याच्यामध्ये एचपी चं डायमेन्शन कुठं आहे बघा, एचपी चं डायमेन्शन कुठे आहे बघा. एचपी चं डायमेन्शन काय लिहिलंय, 10 mm अबो एचपी. पॉइंट ए इज 10 mm अबो एचपी. मग एक्स वाय च्या वरती 10 mm वर एक पॉइंट घ्या, त्याला नाव द्या ए डॅश. परत 15 mm इन फ्रंट ऑफ VP. A is 15 mm in front of VP. A हा VP पासून 15 mm आहे. एक्स वाय च्या खाली 15 mm अंतरावरती A टाकून घ्या. त्याच्यानंतर मगाशी केलं होतं तेच काम. या ए मधून एक्स वाय ला एक पॅरलल लाईन काढा. सिमिलरली टॉप व्ह्यूच्या ए मधून एक्स वाय ला पॅरलल लाईन काढा. या पॅरलल लाईनचा अर्थ काय होतो, या पॅरलल लाईनचा अर्थ काय होतो की पॉइंट बी हा एक्स वाय पासून तेवढ्याच अंतरावरती आहे. या पॅरलल लाईनचा अर्थ काय होतो, पॉइंट बी हा देखील एक्स वाय पासून तेवढ्याच अंतरावरती आहे. पण पॉइंट बी तेवढ्या अंतरावरती आहे का, नाहीये. पॉइंट बी किती अंतरावरती आहे, एक्स वाय पासून किती अंतरावरती आहे, 50 mm वर आहे. 50 mm अबो आहे. बघूयात. म्हणजेच मला ही जी पॅरलल लाईन काढली मी इथनं ए मधनं, ती कुठं काढायची आहे, एक्स वाय पासून आधी मी असं 50 mm अंतर मोजणार वरती ना. एक्स वाय पासून असं 50 mm अंतर मोजणार वर, आणि एक्स वाय पासून 50 mm अंतरावरून अशी एक पॅरलल लाईन काढणार. किती mm अंतरावरती काढली आहे, तर हे डिस्टन्स किती आहे, 50 mm अंतर आहे. कुठून 50 आहे, एक्स वाय पासून 50 आहे बरं का, ही काळजी करायची. नाहीतर आपण चुकून मेजरमेंट करताना कुठून घेतो, या लाईन पासून घेतो. तर काळजी काय करायची, कुठून आलं पाहिजे ते, एक्स वाय पासून आलं पाहिजे. मी ही लाईन कोडतोच इथपर्यंत अशी. एक्स वाय पासून 50 mm अंतरावर पॅरलल लाईन आली पाहिजे. इथं काय असणार आहे, इथं पॉइंट बी असणार आहे. म्हणून याला म्हणूयात आपण लोकस ऑफ पॉइंट बी. पॉइंट बी चा लोकस आहे हा. का बरं, कारण इथं लिहिलंय पॉइंट बी इज 50 mm अबो एचपी.
काय लिहिले पॉइंट बी इज 50 mm अबो HP. बी पासून किती अंतरावरती येतो 50 mm वर आहे, म्हणून आपण XY पासून 50 mm अंतरावर एक लाईन काढून घेतली. आता बघायचं काय, आता बघायचं AB ची लेंथ किती आहे, AB ची लेंथ किती आहे 60 mm आहे, AB ची लांबी किती आहे 60 mm. मग काय करायचं, कंपस आहे का नाही, मगाशी मी तुम्हाला आधी सांगितलं ना कंपस वापरायचं आपल्याला. कंपस म्हणजे ते गोल काढतो आपण, सर्कल काढतो का नाही आपण, ते एका साईडला टोक असते एका साईडला पेन्सिल असते, तो कंपस. ओके, तो कंपस घ्यायचा. तुम्ही काही जण त्याला कर्कटक पण म्हणतात काहीतरी असेल, तर तो कंपस घ्यायचा. त्या कंपस मध्ये 50 mm अंतर मोजायचं बर का. त्या कंपस मध्ये 50 mm अंतर मोजायचं आणि कंपसचं एक टोक ए वर ठेवायचं, कंपसचं एक टोक ए वर ठेवायचं आणि इथं आर्क मारायचा. इथं काय करायचंय, आर्क मारायचंय. हा किती mm चा आर्क असणार आहे, हा 60 mm लांबीचा आर्क असणार आहे. किती mm, 60 mm लांबीचा आर्क, 60 mm चा. 60 का? हॅलो 60 का सर, 50 म्हणला ना तुम्ही. 60 ना. लेंथ एबी ची किती आहे, एबी ची लेंथ किती आहे, ओके एबी ची लेंथ किती आहे इथं 60 आहे की नाही. 60. हा, लेंथ हो. AB इज 60 mm. मग आपल्याला कोणती लाईन काढायची आहे, इथं लाईन AB काढायची आहे का नाही. आपल्याला पॉइंट कुठला लोकेट करायचा आहे, आता बी Yes, sir. लोकेट करायचा आहे. मग बी ए पासून किती अंतरावरती असणार आहे, 60 mm अंतरावरती असणार आहे का नाही. आणि बी XY पासून किती अंतरावरती असणार आहे 50. बघा 50. बी हा XY पासून किती अंतरावरती आहे 50, 50 mm अबो HP. म्हणून XY पासून 50 mm अंतरावरती एक लाईन काढली. कशी आहे ही, पॅरलल टू XY. पॉइंट बी, ती लाईन हा काय, ती लाईन जॉईंट करायची आर्क आणि त्या जॉईंट करायची कवर जॉईंट करायची नाही. नाही नाही इथं जॉईन करावं लागणार ना आपल्याला, जिथं क्रॉस झाले तिथं जॉईन करावं लागणार आहे की नाही. इथं क्रॉस झाला का नाही, हा आपला पॉइंट आहे. नाही मी अजून लाईन काढली नाही हो, हा आपला पॉइंट आहे. मग ह्या ए पासून हे इथं जोडायचं. क्लिअर, ए पासून इथं जोडायचं. हा होतो आपला पॉइंट बी. हे मी तुम्हाला फक्त आर्क कितीचा घ्यायचा ते दाखवायसाठी लाईन काढली होती, म्हणून तर पेंट काढली होती. सर 50 mm चा आर्क का घ्यायचा, मग 60 mm चा घ्यायला पाहिजे ना. 50चा कुठं आर्क घेतलाय, 50 चा बोलला सर तुम्ही. सर तुम्ही सांगा ना 50 सांगा. असं म्हटलं का, सॉरी सॉरी सॉरी. हा. आर्क कितीचा घ्यायचा बघा, आर्क आपल्याला घ्यायचा आहे 60 mm चा. हो का, मी लिहिले का नाही 60 mm. मग आर्क किती mm चा मारायचा आहे 60 mm चा. कंपस मध्ये 60 mm घ्यायचं, 60 mm मोजायचं कंपस मध्ये. एक पॉइंट कंपसचा इथं ठेवायचा आणि दुसऱ्या पॉइंटनी आर्क मारायचा. एक कंपसचा पॉइंट इथं राहील, दुसऱ्या पॉइंटनी इथं आर्क मारायचा 60 mm चा. ओके, आणि XY च्या वरती हा किती घेतलाय आपण 50 mm घेतलाय. हा मिळाला आपल्याला पॉइंट बी डॅश. दिस इज पॉइंट बी डॅश. आता मला सांगा टॉप व्ह्यू मध्ये बी कसा घ्यायचा, तर त्याच्यासाठी वाचायचं आपलं मगाशीच कन्क्लुजन नंबर 3. कोण सांगू शकताय का मला मगाचं 3 नंबरचं कन्क्लुजन. परपेंडिक्युलर 3 नंबरचं कन्क्लुजन काय होतं, परपेंडिक्युलर ऑफ XY. करेक्ट. प्रोजेक्टर्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू XY. म्हणजे जर मला टॉप व्ह्यू मध्ये बी घ्यायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे, टॉप व्ह्यू मध्ये बी घेण्यासाठी या बी डॅश मधून XY ला एक परपेंडिक्युलर लाईन काढा. ती या लाईनला जिथं क्रॉस करते, इथं जिथं क्रॉस करते इथं होतो आपला पॉइंट बी. कुठला वापरला आपण, कन्क्लुजन नंबर 3 वापरलं.
हा झाला लाईन ए बी चा टॉप व्ह्यू. दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ लाईन ए बी. क्लिअर? हा झाला लाईन ए बी चा फ्रंट व्ह्यू. हा झाला लाईन ए बी चा टॉप व्ह्यू. आणि इथं बघा लाईन ए बी एक्स वाय ला पॅरलल झाली. का बरं पॅरलल झाली? कारण आपलं कन्क्लुजन नंबर 2 वापरलं गेलं. कुठलं कन्क्लुजन नंबर 2? इफ लाईन इज पॅरलल टू व्हीपी देन इट बिकम्स पॅरलल टू एक्स वाय इन टॉप व्ह्यू. प्रॉब्लेम मध्ये लाईन ए बी ही व्हीपी ला पॅरलल आहे, म्हणून ती लाईन ए बी टॉप व्ह्यू मध्ये एक्स वाय ला पॅरलल झाली. कन्क्लुजन नंबर 3 आपण इथं वापरलं. कुठलं? फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ एव्हरी पॉइंट लाईज ऑन अ सेम लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय. त्याला प्रोजेक्टर म्हटलं जातं. तर तो प्रोजेक्टर आपण इथं काढला एक्स वाय ला परपेंडिक्युलर. हे झालं तुमचं उत्तर. आता बघा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे साधं सोपं डोळ्याने जरी बघितलं तरी लक्षात येत आहे हे अंतर 60 mm आहे, पण हे अंतर 60 mm नसणार आहे. दिस डिस्टन्स विल बी लेस दॅन 60 mm. हे अंतर 60 mm पेक्षा कमी असणार आहे. सांगा बरं किती असेल? काय वाटतंय? 4.5 mm. 4 पॉइंट सॉरी 45 mm. 45. बघा कमी झालं. हे 60 आहे, हे 45 आहे. मग सर चुकलं का उत्तर? नाही, आपलं उत्तर बरोबर आहे. तर याला म्हटलं जातं ट्रू लेंथ. आणि याला म्हटलं जातं अपॅरंट लेंथ. ओके, तर ह्या ट्रू लेंथचं आणि अपॅरंट लेंथचं एक्सप्लेनेशन आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. आज हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे आपण. तर सगळ्यांनी मी तो दिलेला होमवर्कचा प्रॉब्लेम आणि आजचा हा प्रॉब्लेम एवढंच सोडवा. या प्रॉब्लेम बद्दलचं राहिलेलं डिस्कशन म्हणजे काय राहिले फक्त आपलं हे ट्रू लेंथ अपॅरंट लेंथ काय भानगड आहे ते फक्त आपल्याला डिस्कस करायचं राहिलं. ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात. वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. थँक्यू. ओके, समजतंय का? बघा सोडवून. नाही समजलं तर मला तसं सांगा. उद्या आपण हे परत रिपीट करू जर समजलं तुम्हाला नसेल तर. ओके, ठीक आहे. थँक्यू. सर तुम्ही पीपीटी शेअर करणार होता. हा, मी तुम्हाला काल आठवण करा म्हणलं होतं, मला कोणी सुद्धा आठवण केली नाही. ठीक आहे, लगेच शेअर करतो बसल्या बसल्या. हा, थँक्यू. विल स्टॉप नाउ.